एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात। एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच ईद उल फित्र ईद मिलनच्या पवित्र उत्साहाच्या निमित्ताने कार्यक्रम उत्साहात संपन्न। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी सहभाग घेत स्नेहभाव वाढविला। सोलापूरचे सर्व चालक मालक प्रतिनिधी तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी ईद उल फित्रच्या पवित्र उत्साहाच्या निमित्ताने ईद मिलनचा कार्यक्रम मुळेगाव येथील गोल्डन येथे शनिवारी घेण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी सोलापूरचे माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक संघटनेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी प्रथमेश कोठे यांनी मुळेगाव रोड तसेच सोलापूर हैदराबाद रोडवर जेव्हा वाहतुकीच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही सांगितले। यावेळी बोलताना माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांनी सोलापूर वाहतूक संघटनेचा विषय मांडणार असल्याची लोकांना ग्वाही दिली। या कार्यक्रम प्रसंगी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली। यावेळेस त्यांनी वाहतूक संघटनेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेतल्या व यावर लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले। या कार्यक्रमास आलेल्या सर्व वाहतूक संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांना व मान्यवरांसाठी शिरकुर्माचे आयोजन करण्यात आले होते। तसेच स्नेहभोजनाचीही सोय करण्यात आली होती। पेयबल नोंदणी करून आज आम्ही महासंघाचे मार्फत इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्म संभावासाठी आणि जसं आपले ब्रिटिश वाक्य की ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, याच वाक्याप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा महासंघ आहे। त्या निमित्ताने आज आपण इथं ईद मिलन हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून करण्याचे आयोजन केलेले आहे। याचे प्रमुख म्हणून आमचे लाडजी नदाब ज्यांनी खूप परिश्रम घेतले आहे कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या निमित्ताने लाडजी नदाब हे मालवाहतूक क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे। त्याचबरोबर चालकांच्या हितासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे। त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेश अध्यक्ष या पदाने नियुक्त केलेले आहे आणि त्या पदाची मान ठेवून त्यांनी एक ईद मिलनचा आज एक प्रोग्राम घेतलेला आहे। त्यानिमित्त त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेले सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द। हैदराबाद रोडला 10-15 एकर आपल्या जमीन घेऊन पार्किंगची व्यवस्था करावी। गडकरी साहेब नेहमी बोलत असतात की आपल्या खात्यामध्ये भरपूर पैसा आहे तर आपण त्यांना बोलणं गरजेचं आहे, एक बार बोलून तर बघणे गरजेचं आहे। तिच्यासाठी मी हैदराबाद रोडला जे सर्व्हिस रोड आहे ते बरेच प्रॉब्लेम आहेत, सर्व्हिस रोड आहे आणि बाकीचे मुद्दे भरपूर आहेत। पुणा रोड आपल्या नंतरनं पुण्या रोडचं कंप्लीट काम झालं, तुळजापूर रोडचं झालं, विजापूर रोडचं झालं, बार्शी रोड झाला, मंगळवेढा रोड झाला, सर्व कामं मार्गी लागले। हैदराबाद रोडच अधुरा का पडतात, कुठंतरी आपण कमी पडतो पाठपुरावा करण्यामध्ये। अधिकाऱ्यापाशी गेल्यानंतर तिने सुद्धा म्हणते ती करू। परवा मी नॅशनल हायवे प्राधिकरण अधिकाऱ्याकडे गेलं तर आम्ही चालूच करणार आहे काम असं म्हटले। मी त्यांना बोलून आलो, तुम्हाला आज बोलू लागलो, उद्या आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन सुद्धा करू शकतो। मी त्यांना बोलून आलो तरी तुम्ही नेते लोक आमच्या पाठीमागे राहिले तर हे होणं काय मोठी गोष्ट नाही। तरी हैदराबाद रोड रस्ता मुख्य असल्यामुळे ट्रॅफिक सतत जाम होऊन अपघात होतात। अपघाताचं काय परवा किती झाली तुमच्या ते जिल्हा परिषदेचे CO त्यांचा पण ॲक्सिडेंट ह्याच भागात झाला। चालक मालक वर्ग हा कष्टकरी असल्यामुळं ह्यांना काय नॉलेज नसतंय, पण ह्यांची कुठेतरी आवाज बनवून मी कमीत कमी 2002 पासून मी संघर्ष करत आला ह्याच्यामध्ये। तर माझ्या मनात आला रियाजभाई संघ राहून कुठं तर चालकाला न्याय द्यावा म्हणून मी हे काम रियाजभाईच्या सोबत राहून काम करत आहे। अनेक अडचणींना आज नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। आता जर महापालिकेची इलेक्शन झाली असती तर निश्चित आता जे काही छोट्या मोठ्या अडचणी आपल्याला उद्भवत आहेत ते आपल्याला उद्भवल्या गेल्या नसतात। आज फ्लायओव्हरच्या माध्यमातून बरेचदा फ्लायओव्हर होणार अशा घोषणा आपल्या शहरात झाल्या, पण दुर्दैवाने तसं काही झालेलं नाही आहे। पण निश्चित आपण आता
एकत्रित येऊन पाठपुरावा जर केला तर निश्चित सोलापूर शहरात उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी तर बरेच ॲक्सिडेंट होतात. परवाचा एक ॲक्सिडेंट झालाय. तो युवक मला वाटतं 20-22 वर्षाचा युवक होता. त्याच दिवशी येऊन दुकानात बसला होता. दुकानात बसल्यानंतर अचानक येऊन एक ट्रक येऊन त्या दुकानाला उडवून गेली आणि त्याच्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे त्या मुलाची काही चूक नव्हती. ते रस्त्यावरती सुद्धा चालत नव्हता, रस्त्यावरती फिरत नव्हता. तो आपल्या दुकानात बसून होता, तरी सुद्धा त्याचा मृत्यू होतोय. म्हणजे अशी दुर्दैवी घटना आपल्या सोलापूर शहरात सध्या होतीये. त्याच्याकडे निश्चितच गांभीर्याने आपण सगळेजण बघितलं पाहिजे. मुन्नाभाई, तुम्ही मला कधीही हात द्या. तुमच्या जे काही संघटनेच्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपण निश्चित एकत्रित येऊन करूया, एवढंच आवाहन. आज काय अवस्था आहे या ठिकाणी? इतकं डेव्हलपमेंट आम्ही केलंय. आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे वागणारे लोक आहोत. सर्वांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. सोलापूर शहराच्या सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन आम्ही काम केलेलं. आपण या निमित्ताने ईद मिलनाचा देखील आपण या ठिकाणी आपण कार्यक्रम केला. ईद झाला तरी सुद्धा आपण बंधुभावाने या सोलापूर शहरामध्ये राहतो त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही आम्हाला आज शुलकुंभाचं सगळ्यांना तुम्ही निमंत्रण दिलात. त्याच्या पाठीमागचं भावना सगळ्यांच्या इथल्या राहणाऱ्या सोलापूर शहराच्या नगरवासियांचं गोड अशा तुमच्या भावना आहेत. ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमामध्ये मलाही बोलवण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केली. पुन्हा एकदा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहे, अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून दिली आणि RTO बरोबरही एक बैठक लावून. ज्या उड्डाणपूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहे, तर लवकरात लवकर उड्डाणपूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उड्डाणपुलाचं काम होणार आहे. विद्युतचंही जे काम चालू आहे, काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं, तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे. अर्धा रोड तर रिमूव्ह चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे, तेही लवकरात लवकर संपणार आहे. इतरही जे काही त्यांची अडीअडचणी असेल त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागे राहून त्यांचं ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न